नमस्कार सर्वांना. संगीता ब्लाऊज डिझायनर या चॅनलवरती तुमचं पुन्हा एकदा खूप मनापासून स्वागत. आणि बघा इकडे कटोरी ब्लाऊज कटिंग करायचं आहे. मला आहे ना एका दादाने कमेंट केली होती की ताई कटोरीचं पॅटर्न काढून दाखवा पेपरवरती. तर म्हटलं चला व्हिडिओ पण होऊन जाईल आणि तुमची फरमाईश पण पूर्ण होऊन जाईल. तर इकडे बघा कटोरी ब्लाऊजचं माप आहे. तर मापानुसार मी ना तुम्हाला पहिले याची ब्लाऊजची लंबाई आहे 14.5 आहे. तर मी इथं 15 घेईन. 15 आणि ना बघा इकडे दाखवून देते तुम्हाला. इथं आहे ना मी 15 घेतली ब्लाऊजची लंबाई. हे बघा इथं 15 घेतली आणि ना इथून शोल्डर आहे या ब्लाऊजमध्ये मी मापलं तर 6 आहे, म्हणजे 12 येतं आहे तर मी 6 घेते त्याचे निम्मे. आणि बघा इकडे मुंडा आहे आर्मोल्ड, तो पण इकडे आपल्याला 6.5 घ्यायचा आहे. मी लिहून दाखवते. इथं 6.5 आहे आणि मुंडा आणि शोल्डर 6 घेतलं आहे. आणि पूर्ण लंबाई आहे ना 15 आहे. आपली ब्लाऊजची पूर्ण लंबाई 15 घेतली मी. आणि इकडे ना छातीच्या भागाला आहे ब्लाऊजचा माप तुम्हाला परत घेऊन दाखवते. वाटल्यास तुम्ही जर कटिंग करायचं असेल ना तुम्हाला तर नक्की व्यवस्थित असं माप घेऊन कटिंग करू शकता. बघा हे हुक पट्टी राहते ना त्या साईडने कटिंग माप घ्यायचं आहे. शिलाई मेन शिलाई राहते ना आपली फिटिंगची, तिथून माप घ्यायचं आहे. तर 9 आलं आहे. बघा इकडे मी 9 वरती टिक करते आणि इकडे 2 इंच जास्तीचा कपडा घेते. तुम्ही 1.5 पण घेऊ शकता, असं काही नाही. बघा इकडे 9 लिहिलं, इकडे 2 लिहिलं आणि इथं आहे ना 1 वरती आणि अर्ध्या इंचवरती व्यवस्थित टिक करायची. चालत नाही बरं. इथं टिक करायचं आहे आपल्याला. बघा आता आहे ना हे शोल्डर मुंडा आणि छातीचा भाग घेतला आहे 9, म्हणजे 36 साईजचं ब्लाऊज कटिंग करतोय आपण इकडे. आणि बघा इकडे ना इकडनं बी 15च घ्यायची लंबाई. हे जे आपण 2 घेतलं ना एक जास्तीचं फिटिंगसाठी, तर इकडनं बी 15 आणि असं काही व्यवस्थित इकडनं बी 15 घेतलं आहे. असं काही जोडून द्यायचं आहे आपल्याला. आणि कमरेची फिटिंग आहे 8.5. तर इथं 8.5 वरती मी टिक केली, लिहून बी दाखवलेलं आहे. आणि 1.5 इंच एक्स्ट्रा असं काही जास्तीचा कपडा आहे ना शिलाईसाठी घेतलं आहे जास्तीचं आपण हे. आणि हे आपली मेन शिलाई इकडे येईल. बघा खूप छान असं मस्त तुम्हाला ड्रॉ करून दाखवते मी. पेपर कटिंग करून दाखवते. कोणाला डायरेक्ट नाही जमत ना ब्लाऊजवरती अस्तरवरती तर नक्की ही ट्रिक तुम्ही वापरून बघा. आणि बघा इकडे ना वरचा गळा घेते मी आता. पुढचा गळा म्हणजे वरून घेते, सॉरी. तर इकडनं मी आहे ना पुढचा गळा घेते 6.5. लांबीला आहे ना 6.5 घेतला आहे आणि रुंदीला 2.5 घेते. बघा रुंदीला इकडनं बी 2.5 घेते मी. आणि इथून आहे ना गोल राऊंड करून द्यायचा आहे. बघा 2.5 घेतला. लांबीला आहे ना 6.5 घेतला गळा. रुंदीला इथून बी 2.5 घेतला, इथून बी 2.5 घेतला. हे बघा लिहून दाखवलं. आणि आता आहे ना कटोरी काढायची आपल्याला. तर त्याच्यासाठी बघा मी पहिले ना योगपट्टी काढून घेते. तो योगपट्टी बघा इकडे ना खालून 3.5 घेतलं मी. हे बघा तुम्हाला दिसत असेल तर, नाही दिसलं तरी मी बोलते त्याच्यावरनं तुम्ही समजून घ्या. आणि इकडनं ना 2.5 घेते. हे बघा 2.5 लिहिलं इथं. आणि असं काही ना व्यवस्थित 2.5 आणि 3.5 आपल्याला जोडायची हा राऊंड व्यवस्थित. बघा आता छान असं मस्त पूर्ण ड्रॉ झालेला आहे. आता आपल्याला इथं कटोरी काढायची. ते तुम्ही नक्की बघा व्यवस्थित. इकडनं ना आपल्याला 5 5.5 वरती इथं टिक करायची आहे कटोरी काढण्यासाठी. मी 5.5 घेतलेलं आहे. आणि इथून हा जे फ्रंट पार्टला येणार आहे ना तिथूनच आपल्याला मेजर टेप ठेवून 2.5 वरती नाही तर 2.25 वरती करायचं आहे. मी 2.25 घेतलं इथं.
आणि हा जो आपला राऊंड राहतो ना, हा याच्यावरून आपल्याला असं काही व्यवस्थित याला पोचवायचं इथं. हा राऊंड छान यायला पाहिजे आपला. हा जो मेन राऊंड राहतो ना, हा जर छान आला तर आपली कटोरी खूप छान निघते. बघू शकता तुम्ही. हे 5.5 घेतलं आहे मी. हे ना याच्यावरती छातीवरती अवलंबून राहतं. कोणाचं इकडे 10 जर आलं तर 6 पण घेतात, 5.5. पण हे बरोबर येतं. हे मीडियम साईजची ही कटोरी ना, जास्त मोठी होणार. एकदम छान अशी मस्त कटोरी निघेल. बघा मी तुम्हाला कट करून दाखवते आता पूर्ण पहिल्यापासून. मी आहे ना पेपर कटिंग कधीच करत नाही, खरं सांगते तुम्हाला. पण म्हटलं चला तुम्हाला पण थोडंसं कसं करते मी कटिंग ते दाखवूया. आणि मी ना असं डेली पेपर कटिंग करायला गेली ना तर मला शिवायला टाईम नाही मिळणार. त्याच्यामुळे मी खूप टाईम कमी ॲडजस्ट करून शिवते. आणि बघा इकडे ना हा बॅक पार्ट काढून घेऊ. म्हणजे ज्याला हे बघा हा आहे ना पाठचा भाग आपला समजून घ्या निघाला एक साईडला बॅक पार्ट. आणि इकडे ना हा एक पट्टी काढून घेऊ आपण, क्रॉस पट्टी म्हणतो. हे बघा क्रॉस पट्टी खूप छान निघाली. आणि इकडे हा फ्रंट पार्टला आहे ना हे अर्धा इंच आपल्याला आठवणीने कापायचं आहे, जेणेकरून आहे ना खाकीमध्ये फुगा नाही होणार. आणि हा पुढचा गळा कट करून घेऊ आता. गोल मस्त कटिंग करायची, खूप छान गळा येतो गोल. आणि बघा आता आहे ना कटोरीसाठी हे जे आपण मेन कटिंग करायचं ना हे कट करायचं आहे. हे बघा हे छान असं मस्त निघालं आहे पूर्ण पॅटर्न. आणि बघा हे याच्यावरती आपल्याला आता आहे ना मेन कटोरी काढायची आहे. तर बघा मी याच्यावरतीच काढते, कारण मी डायरेक्ट आहे ना तुम्हाला दाखवण्यासाठी केलं मी. तर म्हटलं चला मी डायरेक्ट कटिंग करते पेपरवरती. आपल्याला आहे ना असं काही मस्त हे ड्रॉ करून घ्यायचं आहे. हे पाय सांगतं इथं. आणि याला आहे ना मस्त ड्रॉ करून घेऊ सेम. ड्रॉ करून आपल्याला हे काढून घ्यायचं आहे. नंतर मी ना माप घ्यायचं आहे, मी तुम्हाला ते पण दाखवते कसं माप घेतात ते. बघा हे काही कामाचं नाही. आता हे महत्त्वाचं आहे. आता आपलं इथून माप घ्यायचं आहे. याच्या मधोमध्ये ना आपल्याला बघा इकडे 5.5 आलेलं आहे. तर मी इकडे मधोमध बरोबर टिक करते. बघा 5.5 आहे ना, ते पण तुम्हाला दाखवते किती येतं आहे ते. बघा 2.25 येतं आहे ना, तर 2.25 वरती टिक करायचं आहे. हे बघा. आणि इकडनं आहे ना आपल्याला 1.5 इंच वाढवायचं आहे. हे 1.5 इंच. आणि इकडनं पण 1 इंच वाढवायचं आहे. 1.5 नाही वाढवत इकडनं, मी 1 इंच वाढवते. आणि हे जे आहे ना हे सिद्धी लाईन इकडे इथं आपल्याला जॉईन करायची. याला हा जो मेन गळा आहे ना आपल्याला तिथं जॉईन करायचं आहे. आणि हे 1.5 इंचवरती इथं आहे ना आपल्याला इथं असं थोडंसं आहे ना व्यवस्थित असं हळूहळू करायचं आहे. म्हणजे जेणेकरून आहे ना कऊ हे बघा मस्त काही असं छान असा 1.5 इंच आहे ना इथं वाढवलेलं आहे आपण कटोरीमध्ये. तर बघा छान असं मस्त राऊंड द्यायचा इथून. आणि हे ना पूर्ण कटोरी परत आपण मापून घ्यायची. 1.5 पासून तर इकडे 1 इंच वाढवल्यापर्यंत तर 8 आलेलं आहे. 8 मधून इथं 4 वरती आपल्याला टिक करायची परत. आणि ना खाली पण 1.5 इंच वाढवायचं आहे असं. आणि 1.5ला इथं आहे ना बघा असं काही जॉईन करायचं आहे इथून तर इथून. आणि बघा खूप छान अशी कटोरी ड्रॉ झालेली आहे. मी तुम्हाला कट करून दाखवते. मी हे पॅटर्न खरं सांगते रोज करत नाही, मी करून ठेवलेले. कारण हे ना रोज पेपर एवढं कारण फाटता इकडे तिकडे होता, टाईम पण खूप जातो. त्याच्यामुळे ना बघा मी तुम्हाला किती छान कटोरी आली ना. बघा खूप छान अशी मस्त कटोरी आपली कटिंग झालेली आहे. आणि बघा पूर्ण हा जो टक्स राहतो ना इथून तर इथून आपल्याला आहे ना 2.5 वरती करायचं आहे. आणि बघा 2.5 वरती केल्याने असं काही आहे ना व्यवस्थित टक्स घ्यायचा राहतो ना.
बघा अडीचवरती केलेलं आहे ना, तिथून असं छान असं मस्त इथून 1.5 घ्यायचा, इथून 2.5 घ्यायचे आणि मस्त असा कटोरीचा पफ येतोय, बघू शकता तुम्ही, खूप छान असा. आणि त्याच्या बाजूला हे ना, हे बघा एकदम परफेक्ट आलं आहे ना, इकडे झालं ना तिकडे झालं. आणि योगपट्टी ही ते पण बघू शकता तुम्ही, खूप छान असं सोप्या पद्धतीने मी तुम्हाला सांगायचा प्रयत्न केलेला आहे. आणि हेच पॅटर्न ठेवून आपण कटोरी ब्लाऊज कट करू शकतो. तर नक्की माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि माझ्याकडनं काही कुठे चुकलं असेल ते पण तुम्ही मला समजून सांगा. मी पण एक तुमच्यासारखीच एक साधारण गृहिणी आहे. तर ठीक आहे, चला नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटू. बाय.